श्रोत्यानो, आज आम्ही उत्पत्तीचे पुस्तक 24वा अध्याय 36 पासून पुढच्या वचनांवर आपले अध्ययन पुढे चालू ठेवणार आहोत. अब्रामाच्या चाकराने सांगितले, यहोवाने माझ्या धन्याला फार आशीर्वाद दिला आहे. आमचा स्वर्गीय पिता किती वैभवी व श्रीमंत आहे हे मी आपणाला सांगण्याची गरज नाही. संपूर्ण सृष्टी त्याची आहे. सर्व काही त्याने रचले आहे. आकाशातल्या ताऱ्यांकडे पहा आणि रानोमाळी फुलणाऱ्या विविध फुलांकडे पहा. निसर्गाच्या समृद्धीकडे लक्ष लावा, म्हणजे आमचा परमेश्वर किती वैभवी आहे हे आपणाला कळेल. आता आपण 36वं वचन वाचूया. 24वा अध्याय 36वे वचन सांगते, माझ्या धन्याची बायको सारा हिला वृद्धापकाळी त्याचपासून मुलगा झाला. त्याला त्याने आपले सर्वस्व दिले आहे. इजाकाच्या तुलनेत येशू ख्रिस्त अमर्यादित अशा वारशाचा वारीस आहे आणि आम्ही आज त्याच्या बरोबरीचे वारीस आहोत. अब्रामाच्या चाकराने आपल्या धन्याच्या मुलाविषयी, त्याच्या सर्व संपत्तीच्या वारसाविषयी या कुटुंबाला सांगितले. 37व्या वचनात तो म्हणतो, आणि माझ्या धन्याने मला शपथ घ्यावयास लावून सांगितले आहे की ज्या कनान्यांच्या देशात मी राहत आहे त्यांच्या मुलीतली कोणतीही माझ्या मुलास नवरी पाहू नको. श्रोत्यानो, अब्रामाच्या सांगण्यावरून त्याचा चाकर इझाकासाठी वधू शोधण्यासाठी योग्य त्या ठिकाणी आला होता. पवित्र आत्मा आजही पापी जनांना ख्रिस्ताकडे येण्याकरिता निमंत्रण देत आहे. त्यांना पाचारण करीत आहे. त्याने बोलावलेले लोक हे देवाच्या इच्छेने नवीन जन्म पावलेले लोक आहेत. त्यांच्याविषयी पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 23वे वचन सांगते. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 23वे वचन. कारण नाशवंत बीजापासून नाही, तर अविनाशी बीजापासून देवाच्या जिवंत व सर्वकाळ टिकून राहणाऱ्या वचनाच्याद्वारे तुमचा पुन्हा जन्म झाला आहे. देवाच्या आत्म्याने ज्यांना पाचारण केले ते हे लोक आहेत. ते पापी आहेत, परंतु त्यांच्या ख्रिस्तावरील विश्वासामुळे, त्यांनी ख्रिस्ताचा अंगीकार केल्यामुळे त्यांना देवाचे पुत्र व कन्या बनविण्यात आले आहे. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 17व्या वचनात प्रेषित पौल लिहितो, यास्तव जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. परमेश्वर पाप्यांचे तारण करून, त्यांचे परिवर्तन करून त्यांना पवित्र व निर्दोष जीवन जगण्यासाठी बोलावित आहे. अब्रामाच्या चाकराने यानंतर आपल्या प्रवासाचे, देवाच्या मार्गदर्शनाचे इत्थंभूत वर्णन केले. ते आपण 38 ते 49 या वचनांमधून वाचूया. तो म्हणतो, तर माझ्या बापाच्या घरी माझ्या आप्तांकडे जा आणि तेथून माझ्या मुलास नवरी पाहून आण. तेव्हा मी आपल्या धन्यास म्हटले, नवरी मजबरोबर कदाचित येणार नाही. तेव्हा तो मला म्हणाला, ज्या परमेश्वरासमोर मी चालतो तो आपला दूत तुझबरोबर पाठविल व तुझा प्रवास सफळ करील, आणि तू माझ्या आप्तातून, माझ्या पित्याच्या घराण्यातून माझ्या मुलाला नवरी आण. तू माझ्या आप्तांकडे गेलास म्हणजे माझ्या शब्देतून मोकळा होशील. मुलगी देण्यास ते कबूल न झाले तर तू माझ्या शब्देतून मोकळा होशील. मी आज विहिरीपाशी आलो तेव्हा बोललो, माझा धनी अब्राम याच्या देवा परमेश्वरा, मी जो प्रवास केला आहे तो सफळ करणार असलास तर पहा, मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे. तर असे घडून येवो की पाणी भरण्यास जी मुलगी येईल तिला मी म्हणेन, तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज, आणि ती मला म्हणेल, तू पी, व मी तुझ्या उंटासाठीही पाणी काढते. ती स्त्री परमेश्वराने माझ्या धन्याच्या मुलासाठी नेमिलेली आहे असे ठरव. माझ्या मनातल्या मनात हे बोलणे संपले नाही तोच रिबका खांद्यावर घागर घेऊन तेथे आली आणि तिने विहिरीत उतरून पाणी भरिले. मग मी तिला म्हणालो, मला थोडे पाणी पिऊ दे. तिने लागलीच आपल्या हातावर घागर उतरून म्हटले, तू पी व तुझ्या उंटासही मी पाजिते. तेव्हा मी प्यालो व तिने उंटासही पाणी पाजिले. मग मी तिला विचारिले, तू कोणाची मुलगी? ती म्हणाली, नाहोरापासून मिल्केस झालेल्या बथुवेलाची मी मुलगी. तेव्हा मी तिच्या नाकात नथ व हातात बांगड्या घातल्या. मी नमून परमेश्वराचे स्तवन केले आणि माझ्या धन्याच्या भावाची मुलगी त्याच्या मुलासाठी न्यावी म्हणून माझा धनी अब्राम याचा देव परमेश्वर याने मला नीट वाट दाखविली म्हणून मी त्याचे स्तवन केले. तर आता माझ्या धन्याशी स्नेहाने व सत्याने वागणार असल्या तर तसे सांगा, नसल्यास तसे सांगा, म्हणजे मी उजवी डावी वाट धरीन.
अब्रामाच्या चाकराने सर्व हकीकत अगदी तपशीलवार व सुसंबंध अशी त्यांना सांगितली. हे सर्व सांगण्याचा त्याचा उद्देश हा होता की त्याला यहोवाने कसे मार्गदर्शन केले व एथवर त्याचा हात त्याच्यावर कसा होता हे लाबान व त्याच्या कुटुंबियांनी समजून घ्यावे. त्याची जी देवासमोरची जबाबदारी होती ती त्याने चोख बजावली. आता पुढच्या गोष्टी देवाच्या इच्छेनुसार करणे न करणे रिबकेच्या घरच्या लोकांच्या हातात होते. म्हणून तो त्यांना काय म्हणतो पहा, आणि आता तुम्ही माझ्या धन्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागणार असाल तर मला सांगा, आणि नसाल तर तसे सांगा, म्हणजे मी उजवीकडे किंवा डावीकडे वळेन. नंतर 50 आणि 51 वचनांमध्ये तो काय म्हणतो पहा, यावर लाबान व बथुवेल ह्यांनी उत्तर केले, ही परमेश्वराची योजना आहे. तुम्हाला आमच्याने बरे वाईट काही बोलवत नाही. पहा, रिबका तुमच्या पुढे आहे, तिला घेऊन जा. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची बायको होऊ द्या. श्रोत्यानो, अब्रामाच्या चाकराने जे काही तपशीलवार सांगितले त्यामुळे लबान व बथुवेल यांचा त्याच्यावर लगेच विश्वास बसला आणि तेही यहोवाचे भय धरीत असल्याने त्यांनी या गोष्टीला मान्यता दिली. यानंतर अब्रामाच्या सेवकाने यहोवाचे आभार मानले, त्याला भूमीपर्यंत लवून नमन केले. 53व्या वचनात सांगितलेले आहे, मग त्या सेवकाने सोन्या रुपयाचे दागिने व वस्त्रे काढून रिबकेला दिली आणि तिचा भाऊ व तिची आई यास बहुमोल वस्तू दिल्या. जे प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासाने अंगीकार करतात त्यांना पवित्र आत्मा विशेष अशा आध्यात्मिक देणग्या देतो. ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर आम्हाला पवित्र आत्मा विसार असा देण्यात येतो आणि विश्वासाच्याद्वारे आम्हाला न्याय ठरविण्यात आल्यानंतर आमचा देवाबरोबर समेट होतो. देवाकडे जाण्यासाठी आमचा मार्ग खुला होतो. आम्हाला मानवी बुद्धी पलीकडची शांती व अवर्णनीय आनंद प्राप्त होतो आणि आम्हाला पवित्र आत्मा प्राप्त होतो. श्रोत्यानो, ख्रिस्ताचे स्वामित्व स्वीकारल्यानंतर आम्ही अनेक आध्यात्मिक आशीर्वादांचे वाटेकरी होतो. लाबान व रिबकेची आई यांनी रिबकेला आपल्याजवळ आणखी काही दिवस राहू देण्याची इच्छा बाळगणे साहजिक होते. परंतु अब्रामाचा सेवक उशिरा माघारी जाण्यास तयार नव्हता. आता 58 वचन पहा काय सांगतं. त्यांनी रिबकेस बोलावून विचारिले, तू या मनुष्याबरोबर जातेस काय? ती म्हणाली, जाते. साधारण 4000 वर्षांपूर्वी घडलेली ही घटना आहे. एका कुटुंबाकडे एक अनोळखी पाहुणा येतो. ते त्याचे शाही स्वागत करतात. त्याच्या उंटांची व त्याच्या नोकरांची योग्य ती काळजी घेतात आणि तो समोर वाढलेले जेवण स्वीकारण्यापूर्वी आपल्या विलक्षण अशा कामाची जबाबदारीची त्यांना कल्पना देतो. श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताने ज्यांना ज्यांना आपले शिष्य होण्यासाठी बोलावले त्यांनी ते पाचारण मिळताच त्वरित त्याच्या मागे चालायला सुरुवात केली आणि त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. हे तुमच्या लक्षात आले आहे काय? त्यांनी त्याला निष्ठेने अनुसरले. जे ख्रिस्तासंगती चालले ते त्याच्याशी विश्वासू राहिलेत. आजही पवित्र आत्मा लोकांना ख्रिस्ताचे शिष्य होण्याकरिता पाचारण करीत आहे. त्यांनी ख्रिस्ताच्या चाकराची भूमिका घेतली आहे. जगाच्या पापांसाठी प्रायश्चित करण्याकरिता देव पित्याने व पवित्र आत्म्याने पुत्राला म्हणजे येशू ख्रिस्ताला या जगात पाठवले आणि येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर ते मरण पत्करले, जेणेकरून आमचा आणि परमेश्वराचा समेट व्हावा. आमच्या आणि परमेश्वराच्या मध्ये जी पापाची भिंत होती ती पाडल्या जावी आणि आमच्यासाठी स्वर्गाचे द्वार उघडल्या जावे. रिबकेने स्वतःसाठी निर्णय घेतला. 24व्या अध्यायाच्या उर्वरित वचनांमध्ये रिबका व इसाक यांची भेट व मिलन याविषयी वृत्तांत देण्यात आलेला आहे. त्यांचे एकत्रित येणे ख्रिस्त व मंडळी यांच्या एकत्रित येण्याचे सुंदर प्रतिकात्मक चित्र आहे. श्रोत्यानो, ख्रिस्त म्हटलेल्या देखण्या व सर्वोत्कृष्ट वराकडे आपले सर्वस्व सोडून या. तो तुमच्या सर्व गरजा भागविण्याकरिता समर्थ आहे. आता आपण 25व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. 24व्या अध्यायाच्या शेवटच्या वचनांमध्ये आपण वाचतो की इसाकाने रिबकेचा अंगीकार केला. 25व्या अध्यायामध्ये आम्हाला अब्रामाचा मृत्यू आणि एसाव व याकोब यांच्या जन्माविषयी वाचायला मिळते आणि जन्मसिद्ध हक्काच्या संदर्भात घडलेली घटना याच अध्यायात नोंदलेली आहे. आपण पहिली 2 वचने वाचूया. अब्राहमाने दुसरी बायको केली, तिचे नाव कटुरा. तिला त्याच्यापासून जिम्रान, यक्षान
मदान, मिद्यान, इशबाक व शूह हे मुलगे झाले. इसाकाच्या जन्मानंतर अब्रामाला आणखी मुले होणार नाहीत असे वाटणे साहजिक आहे. परंतु आपण वाचतो की अब्रामाने सारेच्या मरणानंतर दुसरा विवाह केला आणि त्याच्या या कटुरा नावाच्या पत्नीपासून त्याला 6 मुले झालीत. अब्रामाच्या मेदान व मिद्यान या पुत्रांव्यतिरिक्त इतर पुत्रांचा उल्लेख आम्हाला पवित्र शास्त्रात इतरत्र वाचायला मिळत नाही. मेदान व मिद्यान या दोघांच्या वंशजांविषयी मात्र आम्हाला पवित्र शास्त्रात वाचायला मिळते. पुढे आपण वाचणार आहोत की मोशे पत्नी मिळविण्यासाठी मिद्यानाच्या देशात जातो. मेदान व मिद्यान हे जरी अब्रामाच्या कुळातले असले तरी प्रभुदेवाने अब्रामाला वचन दिल्याप्रमाणे अब्रामाचा वंश इजाकातच गणला जाणार होता. अब्रामाची हे सर्व मुले वाळवंटात भटकणाऱ्या जमाती झाल्या. आता 5 ते 8 वचने काय सांगतात पहा. अब्रामाने आपले सर्वस्व इसाकास दिले आणि अब्रामाच्या उपपत्नी होत्या त्यांच्या मुलास त्याने देणग्या देऊन आपल्या हयातीतच आपला मुलगा इसाक यासपासून वेगळे करून पूर्वेकडे पूर्वदेशी लावून दिले. अब्रामाच्या आयुष्याची वर्षे 175 होती. अब्राम पुऱ्या वयाचा चांगला म्हातारा होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला. श्रोत्यानो, अब्रामाने वारसा हक्कानुसार आपले सर्व काही आपल्या वचनानुसार झालेल्या पुत्राला म्हणजे इसाकाला दिले. परमेश्वराने अब्रामाला सर्व गोष्टींमध्ये आशीर्वाद दिला आणि त्याने त्याला दीर्घायुष्य देऊनही तृप्त केले. अब्रामाने सारेच्या मरणानंतर पुन्हा लग्न केले ते देवाच्या इच्छेप्रमाणे होते की नाही याबद्दल मला शंका आहे. कारण त्याला कटुरेपासून जी संतती झाली तिचे काही वंशज नंतर इजाकाच्या वंशजासाठी कुशीतल्या काट्याप्रमाणे त्रासदायक बनले. त्यापैकी मिद्यान व अश्शूर यांचा उल्लेख आम्हाला अनेकदा वाचायला मिळतो. अब्रामाच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह त्याने हेब्रोनमध्ये खरेदी केलेल्या एफ्रोनाच्या शेतात सारेच्या कबरीजवळ पुरण्यात आला. त्याच्या उत्तरक्रियेसाठी त्याचा दुसरा मुलगा इश्माईल हाही आला. त्याविषयी आम्हाला या अध्यायाच्या 9 आणि 10 वचनांमध्ये वाचायला मिळते. 9 आणि 10 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. मग त्याचे मुलगे इजाक व इश्माईल यांनी त्यास एफ्रोन बिन सोहर हित्ती याच्या मम्रे समोरील शेतातल्या मकपेलाच्या गुहेत पुरिले. हे शेत अब्रामाने हेथीपासून विकत घेतले होते आणि तेथेच अब्राम व त्याची बायको सारा यास पुरिले. नंतर श्रोत्यानो 11वं वचन पुढे आम्हाला सांगतं, अब्रामाच्या मृत्यूनंतर देवाने त्याचा मुलगा इसाक ह्याला आशीर्वादित केले. इसाक हा त्यावेळी लहाय रोई विहिरीजवळ राहत असे. परमेश्वराने आपल्या करारानुसार इसाकाला आशीर्वाद दिला. 12 ते 18 या वचनांमध्ये इश्माईलाच्या वंशजांविषयी सांगण्यात आले आहे. आपणाला आठवतच असेल श्रोत्यानो की सारेने ज्या मिस्री दासीला अब्रामास उपपत्नी म्हणून दिले होते तिच्यापासून अब्रामाला इश्माईल झाला. त्याच्या वंशजांची यादी आधी देण्यात आली आहे व त्यानंतर इसाकाच्या वंशजांविषयी तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. आपण या आधीच पाहिले की पवित्र आत्मा अस्वीकृत घराण्याची आधी थोडक्यात माहिती देतो व त्यानंतर जे घराणे निवडलेले आहे त्या घराण्याविषयी सांध्यात माहिती देतो. आता आपण 19 ते 21 वचने वाचूया. 19 ते 21 वचने. अब्रामाचा मुलगा इसाक याची वंशावळ ही. अब्रामाने इसाकास जन्म दिला. इसाक 40 वर्षांचा झाला तेव्हा त्याने आरामी लाबान याची बहीण पदन आरामातील आरामी बथुएल याची कन्या रिबका ही बायको केली. इसाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली कारण ती वांझ होती. परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबका गर्भवती झाली. श्रोत्यानो, ही एक विलक्षण गोष्ट होती की रिबेका सारखीच वांझ होती आणि जेव्हा इसाकाने तिच्यासाठी परमेश्वराजवळ विनंती केली तेव्हा ती गरोदर राहिली. जरी इसाकाच्याद्वारे अब्रामाची संतती अगणित करण्याची देवाची योजना होती तरी रिबेकाने काही वर्षे वांझ असण्यामागे देवाची काही योजना असावी आणि केवळ इसाकाच्या मध्यस्थीमुळे देवाने पुत्र संतती देऊन रिबेकेला आशीर्वादित केले. कदाचित रिबेकेचा विश्वास तोकडा असावा.
22व्या वचनात आम्हाला वाचायला मिळतं. 22वं वचन पहा. तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागली, तेव्हा ती म्हणाली, हे असे मला काय होत आहे? हे काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. श्रोत्यांनो, रिबकेच्या उदरात जन्मापूर्वीच या दोन मुलांचा जो संघर्ष होता, तो आजही जगात होत असलेल्या संघर्षाचे प्रतीक आहे. प्रकाश व अंधकार, चांगले व वाईट, आत्मिक व दैहिक गोष्टींमधला हा संघर्ष आहे. आणि या संघर्षाविषयी प्रेषित पौलाने रोमकरास पत्र याच्या 7व्या अध्यायात स्पष्टीकरण दिले आहे. व त्याविषयी देवाच्या प्रत्येक पुत्राला व कन्येला थोड्याफार प्रमाणात माहिती असते. रिबेकेला आपल्या उदरात चाललेल्या संघर्षाचा अर्थच समजला नाही व ती त्याबद्दल परमेश्वराला विचारायला गेली. 23व्या वचनातून परमेश्वराचे तिला दिलेले उत्तर आम्हाला वाचायला मिळते. आपण 23वे वचन वाचूया. परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या गर्भाशयात 2 राष्ट्रे आहेत. तुझ्या उदरातून 2 वंश निघतील. एक वंश दुसऱ्या वंशाहून प्रबळ होईल आणि वडील धाकट्याची सेवा करील. रिबेकेच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून परमेश्वराने तिला पुढे होणाऱ्या गोष्टी विदित केल्या आणि आपण आपल्या अध्ययनामध्ये पुढे या गोष्टींची परिपूर्ती कशी झाली ते पाहणार आहोत. आता 24 ते 26 वचने पहा. तिचे दिवस भरून प्रसूती समय आला, तेव्हा पहा तिच्या उदरात जुळे मुलगे होते. पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केश वस्त्रासारखे होते. त्याचे नाव एसाव ठेविले. त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. एसावाची टाच त्याच्या हाती होती आणि त्याचे नाव याकोब अर्थात टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा ठेविले. तिने त्यास जन्म दिला तेव्हा इसाक 60 वर्षांचा होता. एसाव व याकोब यांच्या जन्मापूर्वी इसाक व रिबका यांच्या विवाहाला 20 वर्षे झाली होती. त्यांच्या ज्येष्ठ मुलाला तो तांबूस असल्याने एसाव असे नाव देण्यात आले आणि दुसऱ्याला याकोब हे नाव देण्यात आले. 27वे वचन सांगते, 25वा अध्याय आणि 27वे वचन. ते मुलगे मोठे झाले. एसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला व याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे. श्रोत्यांनो, हे जुळे भाऊ एकाच घरात, एकाच छताखाली आणि सारख्याच आईवडिलांच्या संगोपनात वाढले, परंतु त्यांचे स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी मुळापासूनच भिन्न भिन्न होत्या. त्यांनी आपल्या मातेच्या उदरात असतानाच फक्त संघर्ष केला नाही, तर त्यांचा संघर्ष आयुष्यभर चालला. एसाव साहसी वृत्तीचा रानात फिरणारा पारधी होता. शारीरिक बळाचा जेथे अधिक वापर होईल अशा कार्यात तो गुंतणारा होता. प्रत्येक दैहिक किंवा शारीरिक गोष्टीला महत्त्व देणारा तो होता. त्याच्यामध्ये आत्मिक गोष्टींची क्षमता नव्हती. एसाव दैहिक वृत्तीचे प्रतीक आहे आणि त्याच्या अगदी विरुद्ध याकोब होता. तो आपण वाचले की गरीब स्वभावाचा माणूस होता आणि हिंसक किंवा साहसी गोष्टींमध्ये फारशी अभिरुची बाळगणारा तो नव्हता. आता 28वे वचन पहा. एसाव हरणाचे मांस आणि तसे ते इसाक खाई म्हणून तो त्याचा आवडता होता आणि याकोब रिबकेचा आवडता होता. श्रोतांनो, जरी एसाव व याकोब मुळातच वेगवेगळ्या वृत्ती व प्रवृत्तीचे तरुण होते, तरी त्यांच्यातल्या संघर्षाला आणखी एक गोष्ट कारणीभूत होती. ती म्हणजे त्यांचे आईवडील त्यांच्यामध्ये करीत असलेला भेदभाव. वरवर पाहता एसावाचे व्यक्तिमत्व याकोबाच्या व्यक्तिमत्वापेक्षा अधिक आकर्षक वाटते. तो एक धाडसी शिकारी होता. तो शिकार करायला गेला की सोबत काहीतरी आणीत असे. याकोब काहीसा धूर्त होता आणि तो हुशारी करण्याचा प्रयत्न करीत असे आणि आपल्याला हवे ते मिळविण्यासाठी तो अगदी चुकीची गोष्ट करायलाही तयार होई. या त्याच्या स्वभावाबद्दल परमेश्वर त्याला विशेष रीतीने शिकवणार होता. याकोबामध्ये आत्मिक गोष्टींसाठी इच्छा व क्षमता होती आणि त्याला आपले निवडलेले पात्र बनविण्यासाठी परमेश्वराला त्याला अनेकदा मोडावे लागले. इसाक व रिबेका या दोघांनी आपल्या मुलांविषयी जो पक्षपात केला, त्यामुळे घरामध्ये संघर्ष व समस्या निर्माण झाली आणि अशा घराला आपण सुखी कुटुंब असे म्हणू शकत नाही. आता 29 ते 32 वचने सांगतात, एकदा याकोब वरण शिजवीत असता एसाव रानातून थकून भागून आला. तेव्हा तो याकोबास म्हणाला, ते तांबडे दिसते ना, त्यातले काही मला चटकन खाऊ घाल. मी अगदी गळून गेलो आहे. यावरून त्याचे नाव अदोम अर्थात तांबडा पडले. याकोब त्यास म्हणाला,
पहिल्याने तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला दे. एसाव म्हणाला, हे पहा, मी मरणोन्मुख झालो आहे. मला आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग? या घटनेवरून या दोघांचाही स्वभाव प्रकट होतो. या ठिकाणी थोडे थांबून आपण ज्येष्ठपणाचा हक्क काय ते जरा समजावून घेऊया. त्याचा अर्थ हा की ज्याच्याजवळ ज्येष्ठपणाचा हक्क आहे तो कुटुंब प्रमुख असे आणि तो हक्क असणारी व्यक्ती कुटुंबाचा याजकही असे. आणि या विशिष्ट कुटुंबामध्ये म्हणजे इझाक व रिबेकेच्या कुटुंबात ज्याच्याजवळ ज्येष्ठपणाचा हक्क असेल तो ख्रिस्त ज्या घराण्यात जन्मणार होता त्या घराण्यात असणार होता. एसावाला या सर्व गोष्टींची किंमत वाटली नाही. त्याला या गोष्टींचे महत्त्व वाटले नाही आणि आपल्या घराण्याचे याजक बनावे अशी त्याला किंचितही इच्छा नव्हती. कधीकधी काही ख्रिस्ती लोक एसावाप्रमाणे वागतात. आता आपण 33 आणि 34 ही वचने वाचूया. याकोब म्हणाला, तर आत्ताच्या आत्ता मजशी शपथ वहा. तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबास मोबदला दिला. तेव्हा याकोबाने एसावला भाकर व मसुरीचे वरण दिले. तो खाऊन पिऊन उठला व चालता झाला. ह्याप्रमाणे एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखिला. श्रोत्यानो, एसावाच्या या कृत्याचा उल्लेख नवीन करारात आम्हाला वाचायला मिळतो. एसावाला आत्मिक गोष्टींची किंचितही पर्वा नव्हती. आज अनेक ख्रिस्ती लोक एसावाप्रमाणे आहेत. ते ख्रिस्ती कुटुंबात जन्मले असले तरी त्यांना ख्रिस्ताची वैयक्तिकरित्या ओळख नाही. ती ओळख करून घेण्याची त्यांना इच्छाही नाही. एवढेच नाही तर त्यांना ख्रिस्ताऐवजी जगासोबत चालायला इतके आवडते की ते आपल्या ख्रिस्तीत्वाची लाज बाळगतात. जर आपण अशांपैकी एक आहात तर आज परमेश्वर आपणाशी बोलत आहे. लक्षात घ्या श्रोत्यानो, की प्रभू येशू ख्रिस्त एक दिवस आपले राज्य स्थापण्यासाठी येणार आहे. तो न्यायाधीश म्हणून येणार आहे. परंतु आज जेव्हा कृपेची वेळ आहे तेव्हा तो आपणाला पाप क्षमा प्राप्त करण्यासाठी, तारण प्राप्त करण्यासाठी आणि स्वर्गामध्ये आपले नेहमीचे वास्तव्य व्हावे म्हणून बोलावित आहे. आज तो तुमची वाट पाहत आहे. म्हणून वेळ न गमावता आजच निर्णय घ्या आणि त्याच्या हातात आपले सर्वस्व समर्पित करा. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.